मित्रांनो, आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मागच्या भागात आपण पाहिले की अक्कलकोट, तुळजापूर आणि गाणगापूरमध्ये कुठे कुठे गेलं पाहिजे आणि त्या ठिकाणाचं महत्त्व काय. आता आपण आलो आहोत विठू पंढरपूरकर यांच्या गावाला, म्हणजेच विठू माऊलीच्या पंढरपूरमध्ये. असं म्हणतात की ज्या भक्त पुंडलिकामुळे पांडुरंग पंढरपुरात थांबला, त्या भक्त पुंडलिकाचे दर्शन आधी घ्यायचे, नंतर पांडुरंगाचे दर्शन घ्यायचे. त्यामुळे चला आधी आपण भक्त पुंडलिकाचे दर्शन घेऊ. नमस्कार मित्रांनो, मी सागर दादा आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे विठू पंढरपूरकराच्या नगरीतून. आणि या ठिकाणी मी जिथे उभा आहे ते माझ्या मागे तुम्ही पाहू शकता पुंडलिकाचं मंदिर आहे. असं म्हणतात की पुंडलिकाचं दर्शन पहिले करावं आणि त्याच्यानंतर विठ्ठलाच्या दर्शनाला जावं. तर मी आधी पुंडलिकाच्या दर्शनाला जाणार आहे आणि मग तिकडनंच विठ्ठलाच्या दर्शनाला जाणार आहे. तर या ठिकाणी आल्यावरती तुम्ही काय काय पाहू शकता ते सुद्धा मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणार आहे. तर आधी या ठिकाणाबद्दल थोडं जाणून घेऊया. एके दिवशी पांडुरंग भक्त पुंडलिकाच्या भेटीला येतो. त्यावेळी पुंडलिक आपल्या आईवडिलांच्या सेवेमध्ये मग्न असतो. पांडुरंग त्याला दारात उभं राहून हाक मारतो, पण पुंडलिकाला हे माहीत नसते की भगवान स्वतः त्याच्या दारी आले आहेत. पुंडलिक मागे न वळता बाजूला पडलेली एक वीट मागे भिरकावतो आणि जो कोणी आला असेल त्यांनी या विटेवर उभे राहा, मी माझी सेवा पूर्ण करून येतो. पांडुरंगाला त्याची ही आई वडिलांप्रती निस्वार्थ सेवा खूप भावते. पांडुरंग त्या विटेवर उभा राहतो. ते आज तागायत उभा आहे. तर हे आहे पुंडलिकाचे मंदिर. आषाढी आणि कार्तिकी वारीला इथे भक्तांचा जनसागर लोटतो. त्यामुळे तुम्हाला तासनतास रांगेत उभे राहावे लागू शकते. या ठिकाणी अन्नछत्रासाठी दान स्वीकारले जाते. तरी बघता बघता रांगेत अर्धा तास कधी निघून गेला कळलंच नाही. मंदिरात प्रवेश केला की आतमध्ये गुप्तलिंग महादेव मंदिर आहे आणि त्यापुढे पुंडलिकाचे स्थान आहे. दर्शन घेऊन आपण बाहेर आलो. नदीपात्रात अनेक भक्त स्नान करताना दिसत होते. काही वारकरी आरती करण्यासाठी एकत्रित आले होते. त्यांच्यात मी देखील सहभागी झालो. आरती सुरू असतानाच अचानक भिंतीवर लिहिलेल्या एका वाक्याने माझे लक्ष वेधले आणि ते पाहण्यासाठी मी पुढे गेलो. भिंतीवर लिहिले होते, येथे दगडाचे नाव पाण्यावर तरंगते. म्हणजे नक्की काय हे जाणून घेण्यासाठी मी जरा तिथे काही विचारणा केली. तर असे समजले, इथे एक पाण्यावर तरंगणारी शिळा आहे, जी रामसेतूचा अवशेष मानली जाते. त्याच दगडाला अनेक जण दगडी नाव असे म्हणतात. ती शिळा न दिसण्याचे कारण ती सुरक्षित ठिकाणी ठेवली आहे असे समजले. नदीपात्रातील इतरही मंदिरांना भेट दिली आणि मंदिराच्या दिशेने निघालो. भीमा नदी या ठिकाणी असा वळसा घेते, त्यामुळे या ठिकाणी असा चंद्रकोरीसारखा आकार तिचा निर्माण होतो. त्यामुळेच या ठिकाणी या नदीला चंद्रभागा असे संबोधले जाते. त्या कोपऱ्याला आपण इस्कॉन मंदिर पाहू शकतो. बोटीने प्रवास करत आपण त्या ठिकाणी पोहोचू शकतो किंवा आपण असा रोडच्या मार्गाने तिकडेपर्यंत पोहोचू शकतो. काशीप्रमाणे पंढरपुरातही अनेक मंदिरे आहेत. मंदिराकडे जाताना डावीकडे सुंदर असे द्वारकाधीश मंदिर आहे. मित्रांनो, आता आपण आहोत नामदेव पायरीजवळ. ही आहे नामदेव पायरी या ठिकाणी, आणि याच्याच बाजूला या ठिकाणी लॉकरची सुविधा आहे आणि प्रत्येक दरवाजाजवळ आहे. नामदेव पायरीची सुद्धा एक कथा आहे. ती अशी की संत नामदेव हे विठ्ठलाचे परमभक्त. ते नेहमी मनोभावे विठ्ठलाची सेवा करायचे. मृत्यूपूर्वी त्यांनी एक इच्छा प्रकट केली, माझे समाधीस्थान मंदिराच्या पायरीवर असावं, जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांच्या चरणांची धूळ मला लागेल. त्यांच्या या नम्र इच्छेनुसार मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळील पायरीवर त्यांची समाधी झाली. त्याच पायरीला आज नामदेव पायरी म्हणतात. विठू माऊलीला प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण मंदिराला प्रदक्षिणा घालावी लागते.
तशी एक प्रदक्षिणा आम्ही देखील घातली. त्या ठिकाणी एक दिंडी आली आहे. मंदिराच्या मागे जरा पश्चिम द्वारच्या समोर एक दुकान आहे, तिथे म्हटलं आई जरा काय कुंकू वगैरे सगळ्या वस्तू घेते, तर आपण त्याच्याकडनं एक जरा जाणून घेऊया. तुझं नाव काय मित्र? शिवराज पवार. शिवराज पवार कडनं जरा जाणून घेऊया की वारीच्या वेळेला इथे कसा माहोल असतो, काय परिस्थिती असते, किती छान वाटतं, किती उत्साह असतो, आपण जरा त्याच्याकडनं जाणून घेऊया. तर काय सांगशील? उत्साह तर असणार की आता एवढी देवाची मोठं विठ्ठलाची वार आहे म्हणल्यावर गर्दी वगैरे खूप असते इथं. खूप असते ना, चालायला जागा नसते. दिवस रात्र चालू असतं का? 24 तास मंदिर चालू. 24 तास मंदिर चालू. अच्छा, आणि किती वेळ लागतो तरी लोकांना दर्शन घ्यायला? कमीत कमी 11-12 तास लागतात दर्शन. अच्छा, मुखदर्शन की चरण दर्शन? चरण दर्शनाला मुखदर्शन 5-6 तास लागते तरी. 5-6 तास. अच्छा, तर हे वारीच्या वेळी सांगतोय की वारीच्या वेळी? 3-4 तास लागतात. अच्छा अच्छा, तर रेग्युलरला थोडा वेळ कमी लागतो, वारीच्या वेळी जास्ती लागतो. तर तुम्ही काही आले तर या ठिकाणावरनं घेऊ शकता. चल मित्र, तर आत्ताच आपण चरण दर्शन करून आलो आहोत. थोडं ओळखीचे होते त्याच्यामुळे जरा लवकर झालं, नाहीतर शक्यता कमीच असते. म्हणजे त्याच्यासाठी पण योग यावा लागतो. आमचे काल भरपूर गोष्टी मिस होत होत्या, पण म्हटलं काय माहिती का ह्या गोष्टी मिस होत आहेत, पण त्याच्यामुळे कोणतरी आम्हाला अशा व्यक्ती भेटल्या की ज्यांच्यामुळे आम्हाला दर्शन लवकर घडू शकलं. तर विठ्ठलाच्या कृपेनेच ते आम्हाला भेटल्या असं मी समजतो. आणि दर्शन लवकर झालं आणि व्यवस्थित चरणाला स्पर्श करून झालं. तर खूप छान वाटतंय. आता आम्ही विष्णुपदला जाणार आहोत, तर पुढे जाऊन बघूया ते कसं आहे. विठ्ठल मंदिरापासून विष्णुपद हे ठिकाण जवळपास 3.5 किलोमीटर अंतरावर आहे. वारकरी नेहमीच या ठिकाणी चालत जातात, पण आपण वेळेअभावी रिक्षाने जात आहोत. आता आपण आलो आहोत संत जनाबाई यांच्या मंदिरात. जनी संगे दळू देव देखुनिया तिचा भाव, धन्य झाला पंढरीराव, अशा या शब्दात वर्णन केलेली पाटी या ठिकाणी लावण्यात आली आहे. पूर्वीच्या काळी जर कोणी गुन्हा केला आणि त्याला मृत्यूदंडाची शिक्षा झाली असेल तर त्याला सुळावर चढवले जायचे. संत जनाबाईंना देखील या ठिकाणी सुळावर चढवण्यासाठी आणले गेले होते. कारण होते त्यांच्यावर आलेला चोरीचा आळ. पण त्यांना माहिती होतं की आपण निर्दोष आहोत, म्हणून त्यांनी विठ्ठलाला आर्तभावाने हाक दिली आणि चमत्कार घडला. ज्या सुळावर त्यांना चढवणार होते तो सूळ वितळून त्याचे पाणी झाले. हे तेच ठिकाण आहे जिथे सुळाचे पाणी झाले. या नयनरम्य परिसराच्या कणाकणात ईश्वराचा वास आहे असं भासल्याशिवाय राहत नाही. जनाबाईंच्या मंदिरात दर्शन घेऊन मी निघालो विष्णुपद मंदिराकडे. मंदिराकडे जाताना वाटेत मी पाहिलं की आजोबा आपल्या नातवंडांना या जागेची कथा सांगत होते. आता ही कार्तिक वारी झाली. कार्तिक वारी झाल्यावर आता पुढची एखादी येते नाही पंधरवडीची, त्या वारीला माऊलीची वारी म्हणजे आळंदीची वारी कशी माऊलींचं त्रयोदशीला समाज सोहळ्याचा उत्सव असतो. त्या समाजाचा फोटो टाकले जातात त्रयोदशीला. मग त्यानंतर देव फुल टाकून पांडुरंग ते जातात यांना समाधी द्यायला, फुल टाकायला. मग तिथून पांडुरंग आले त्यांना विरह होतो या, म्हणून गावात मंदिरात जात नाहीत. पांडुरंग देव इथून विठ्ठल थांबतात ह्या ह्याला काय विष्णुपदाला, कारण त्याला अति वाईट वाटलं असते. मग आपण सगळेजण लोक इथं जेवण घेऊन सगळे पाक दिंडी असायची हवायला इथं या
त्या विष्णुपादाला येतात आणि तिथे बगीचे हे नाही का पाणी पेट्रोलचं ते सगळे दिंड्याहून जेवण करत असले गावगावची लोक सगळे इथे जेवण जेवण बनवतात ना आणि बनवून आणतात इथं जेवतात इथे जेवतात. काय बनवतात असं दिंड्या मोठमोठे दिंड्या हा. आणि गावगावची लोक सगळे जेवण घेऊन आपल्या गावाहून जेवायला इथे येतात आणि ते देव इथं आले मग तुम्ही पांढरं घेतं आणि ते काय म्हणतो ना वेगळं म्हणजे माऊलीला समाज दिली आहे का समाज दिला त्यांना वाईट वाटत असतात ते त्या वाईट वाटल्यामुळं त्यांनी येऊन इथं थांबले असते देव बरोबर म्हणून इथं विष्णुपादाला लोक येतात. बरोबर. इथल्या गुरुजींनी अजून एक कथा सांगितली ती म्हणजे श्रीकृष्ण रुक्मिणी मातेच्या शोधात इथे आले होते. त्यांच्यासोबत गाई गोपाळ देखील होते. हे त्यांच्याच पायाचे ठसे आहेत. मध्ये दिसणारी बासरी आणि बाजूला असलेली वाटी आहे. कृष्णाने आणि त्याच्या सवंगड्याने मिळून यामध्ये गोपाळकाला केला होता. बाजूला दिसणारी पावलं विष्णूची आहेत. या मंदिराला एकूण 16 खांब आहेत आणि त्यातील एका खांबावर कृष्णाची वेणुनाद करतानाची मूर्ती कोरलेली दिसते. नदीपात्रात पाणी कमी असले की या हनुमान मंदिरात चालत जाता येते. मंदिराच्या छताला हजारो पक्ष्यांनी आपले घर केले. कुंभाराप्रमाणे मातीचे घर बनवतो म्हणून या पक्ष्याला कुंभार पक्षी म्हणतात. तसेच भिंगरी पाकोळी या नावाने देखील ओळखले जाते. हे पक्षी शक्यतो नदीकिनारी किंवा तलावाजवळ आपले वास्तव्य करतात. त्या ठिकाणी आपण पाहू शकतो तिथे पुंडलिकाचं मंदिर आहे. आपण जे दुपारी पाहिलं होतं सकाळी. आणि या ठिकाणी हे नारद मुनींचं मंदिर आहे जे एकमेव मंदिर आहे. इथून आपण जाणार आहोत गोपाळपूरकडे, जिथे जनाबाईंचा संसार पाहायला मिळतो. विष्णुपदला आले की तुम्हाला या ठिकाणी ऊसाच्या रसाचे काही दुकानं दिसतात. आता मी जस्ट इथे ऊसाचा रस घेतला होता तर कळलं की त्यांचा स्वतःचा मळा आहे. इथे मळ्यातनं कापून आणला ऊस की लगेच इकडे आपल्याला सर्व होतो. त्याच्यामुळे खूप छान लागत होता. तुम्ही पण ट्राय करू शकता. आता जी तुम्ही चिल्लर पाहिली ती 10 रुपयाला 8 रुपये अशी चिल्लर भेटते. म्हणजे तुम्हाला वाटायला काम येतात. मगाशी काकांनी जो उल्लेख केला की या ठिकाणी येऊन जेवतात आणि मग खालती येतात तर ते हेच ठिकाण आहे. या ठिकाणी प्रचंड प्रमाणात गर्दी असते त्यावेळेला. वारकरी गोपाळपूरला भेट दिल्याशिवाय माघारी जात नाही. अशा अनेक दिंड्या गोपाळपूरकडे येताना आणि मंदिराकडे जाताना दिसत होत्या. गोपाळपूर हे एखाद्या किल्ल्याप्रमाणे भासते. 25-30 पायऱ्या चढून आपण गोपाळपूरच्या प्रवेशद्वारात येतो. आत प्रवेश केल्यावर अनेक मंदिरे दिसतात, पण मुख्य मंदिर गोपाळकृष्णाचे आहे. सर्व मंदिरांची रांग वेगवेगळी असल्याने सुरुवात कुठून करावी तेच समजत नव्हते. जनाबाईंचा संसार आणि जात. बाजूलाच जनाबाईंच्या संसारातील जातं आणि वापरातील अनेक वस्तू पाहायला मिळतात. जनाबाईंचे मंदिर भुयारात आहे. तिथे जाण्याची वाट अगदी अरुंद आहे. बघा असं बघून घ्या तिकडे. जनाबाई आपली आई आहे. आपल्या मुलासाठी आईसाठी या ठिकाणी काही भाविक फुगडी खेळून आनंद साजरा करताना दिसत होते. जागा नाही जायला यायला. हाजी मार्केट पंढरपुराच्या एका गल्लीत मी आलो आहे. आपलं मगाशी तिथं दर्शन झालं आणि इकडे आलो आहे. जुनी पुराणे पद्धतीची इकडे घरं पाहायला मिळत होती. वेगवेगळी भाजी मार्केट तर तुम्ही आता जस्ट पाहिलं आणि छान आहे. आतमधल्या गोष्टी पण बघण्यासारख्या आहे. घरं स्पेशली वेगवेगळ्या प्रकारची घरं आपल्याला पाहायला मिळतात. तर कधी आले तर आतमधल्या गोष्टी पण जरा फिरा, छान वाटतं. आणि आता मी मंदिराजवळ पोहोचलो. आता लाडूचा प्रसाद घेऊया आणि निघायचं आहे. आम्ही काल उशिरा आलो होतो.
पण मंदिराला केलेल्या विद्युत रोषणाईचा व्हिडिओ करता आला नव्हता. विठ्ठलाच्या कृपेने आज उशिरापर्यंत इथेच असल्याने तुम्हाला देखील ही विद्युत रोषणाई दाखवता आली. मंदिरात आरती सुरू आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपलं दर्शन पूर्ण झालेलं आहे. आपण सुरुवात केली होती अक्कलकोटपासनं, त्याच्यानंतर गेलो तुळजापूर, गाणगापूर, पंढरपूर. अशा पद्धतीने आपण हे 4ही तीर्थक्षेत्र पूर्ण केलेली आहेत. आता ह्याच्यानंतर प्रयत्न आहे, जर सिद्धेश्वराचं दर्शन झालं तर तेही करूया. त्याच्यासाठी आता थोड्या वेळातच आम्ही सोलापूरला निघणार आहोत. जर शक्य झालं तर त्याचंही शूट करू, नाही झालं तर बघूया कसं काय होतं. पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा मला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर. मी संपूर्ण गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे काही मी ठरवलं नव्हतं की वारीच्या टाईममध्ये यायचं आहे. अचानकमध्ये हे सगळं घडलं आणि आम्ही या टाईममध्ये पोचलो आहे. तर पण दर्शन खूप छान झालं. बस इकडे आल्यावरती जो रात्रीचा जो क्षण आहे या ठिकाणचा तो खूपच भारावलेला होता काल रात्रीपासूनचा. आणि तुमच्याशी बोलताना मला भरून येते थोडं, पण शब्दात वर्णन नाही करता येणार अशा गोष्टी इकडच्या आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हरी. पंढरपुराच्या प्रत्येक गल्लीतनं आवाज येत राहतो असा भजन कीर्तनाचा.